नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:51 ते 12:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:27 ते 2:02 आणि यमगंड काळ सकाळी 7:41 ते 9:16 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यून आणि बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनपेक्षित अतिरिक्त काही लाभ मिळू शकतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. अंतःप्रेरणा चांगल्या मिळू शकतील ज्या की भविष्यकालीन योजनेसाठी उपयुक्त राहतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी उपयुक्त असू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मूडसुद्धा खूप चांगला राहील कारण जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असलाल तर काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. त्या संबंधी काही चांगले अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्यांचे काही अशा अपेक्षा असतील त्या तर तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सप्तमातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामंसुद्धा तुमची पूर्ण होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरत जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात चांगल्या संधी मिळू शकतील. याचप्रमाणे केलेली इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुमच्या उपयोगात येऊ शकेल. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. धार्मिक आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. नवीन कामं हाती घेऊ शकता, ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम झालेले दिसते. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, थोडंसं एक्झर्शन जास्त झाल्यासारखं वाटेल. मात्र कामं तुमची मार्गी लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात. फिरणं वगैरे होईल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, अडकलेली कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या, ती पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही करारसुद्धा होण्याची शक्यता राहील. काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही नवीन गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील. काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही कमिटमेंट प्रॉमिसेस असतील, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुध नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. फिरणं वगैरे होईल. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकतील. काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही नवनवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.